या अगोदर पण मी 3-4 क्लासेसमध्ये गेली होती बऱ्याच वेळा टेस्टसाठी, की कसे शिकवतात वगैरे काय. पण ज्यावेळेस मी इथे आली तेव्हा मला कळालं की इथे फक्त प्रॅक्टिकल्सवर जास्त जोर दिला जातो. थेरिटिकल पार्ट होता, पण जो गरजेचा आहे तेवढाच होता. मी या अगोदर पूर्ण कोर्स केलाय डिजिटल मार्केटिंगचा, तरी सुद्धा मला सांगता येत नव्हतं की मला कशी ॲडव्हर्टाईज रन करायची वगैरे, कारण की ह्या गोष्टी शिकवल्याच नव्हत्या. म्हणजे डेफिनेशन्स, सगळ्याच्या डेफिनेशन्स लिहून घ्या, ह्याचं लिहून घ्या, तसं इथे काय झालं नव्हतं. आणि ते LMS रेकॉर्डेड लेक्चर वगैरे मिळतात ज्याचा चांगला ॲक्सेस करू शकते मी. परत मला काही डाऊट्स आले की मी पटकन जाऊन ते लेक्चर चेक करते आणि मग माझा डाऊट तिथे सॉल्व्ह होतो. तो मला हे बेस्ट वाटतं. माझं नाव काजल. ॲक्च्युली मला डिजिटल मार्केटिंग करायचंच होतं. माझा 7 इयर एक्सपिरियन्स आहे मार्केटिंगमध्ये. मी BTL ॲडव्हर्टायझिंग करते. मी आता सध्या सिनियर पोस्टवरच आहे त्याच्यात. पण मग मला ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग पण शिकायचं होतं. या अगोदर मी एका ठिकाणी केलेलं पुण्यामध्ये, पण तिथे काय इतकं चांगल्या प्रकारे झालं नव्हतं सगळं. म्हणजे अगदीच बेसिक होतं ते, कोरोनाच्या टाईममध्ये झालेलं ते. फक्त थेरिटिकल होतं सगळं. म्हणून मी ऑनलाईन सर्च केलं. त्यावेळेस मला या लोकेशनला हे जास्त रँकिंगवालं होतं, म्हणून मी इथे इन्क्वायरीसाठी आली आणि मग तसंच मला मिळालं इथे की आहे. BTL म्हणजे बिलो द लाईन ॲडव्हर्टायझिंग. यामध्ये आपण जे ट्रेडिशनल मेथड्स यूज करतो, जसं लिफलेट डिस्ट्रीब्युशन आलं, होर्डिंग झाले, ऑटोवर ॲडव्हर्टायझिंग आले, ह्या सगळ्या ज्या ट्रेडिशनल मेथड्स आहेत ॲडव्हर्टायझिंगच्या, त्या मी हँडल करते. या अगोदर पण मी 3-4 क्लासेसमध्ये गेली होती बऱ्याच वेळा, ह्याच्यासाठी टेस्टसाठी, की कसे शिकवतायत वगैरे काय. पण ज्यावेळेस मी इथे आली तेव्हा मला कळालं की इथे फक्त प्रॅक्टिकल्सवर जास्त जोर दिला जातो. थेरिटिकल पार्ट होता, पण जो गरजेचा आहे तेवढाच होता. बरंच आमचं प्रॅक्टिकल नॉलेज माझं इथे गेन झालं. मी ह्या अगोदर पूर्ण कोर्स केलाय डिजिटल मार्केटिंगचा, तरी सुद्धा मला सांगता येत नसेल की मला कशी ॲडव्हर्टाईज रन करायची वगैरे, कारण की ह्या गोष्टी शिकवल्याच नव्हत्या मला. ते मे बी कोरोनामुळे झालं असेल काय माहीत नाही मला. ऑनलाईन झाला होता तो कोर्स. मग इथे आल्यानंतर बरंच नॉलेज माझं गेन झालं आणि मी आता कॉन्फिडेंटली करू शकते सगळ्या गोष्टी. डिफरन्स तर भरपूर मोठा आहे. तो मी आधी सांगितलाच की प्रॅक्टिकलवर भरपूर जोर दिला जातो इथे, आणि बरंच प्रॅक्टिकल नॉलेज गेन झालं माझं इथे. तिथे बऱ्याच गोष्टी होत्या ज्या नुसत्या थेरी होत्या. म्हणजे डेफिनेशन्स, सगळ्याच्या डेफिनेशन्स लिहून घ्या, ह्याचं लिहून घ्या, तसं इथे काय झालं नव्हतं. आणि ते LMS रेकॉर्डेड लेक्चर वगैरे मिळतात ज्याचा चांगला ॲक्सेस करू शकते मी. परत मला काही डाऊट्स आले की मी पटकन जाऊन ते लेक्चर चेक करते आणि मग माझा डाऊट तिथे सॉल्व्ह होतो. तो मला हे बेस्ट वाटतं. कॅपस्टोन प्रोजेक्ट जे आम्हाला इथे दिले होते त्याच्यामुळे मला बरीच हेल्प झाली. त्याच्यात पण बरेच कधी कुठले डाऊट आले का आले तर मी डायरेक्टली सरांशी कनेक्ट करत होती आणि मग ते डाऊट पण सॉल्व्ह होत होते. आणि त्याच्यातून पण बरंच शिकायला मिळालं. नवीन प्रोजेक्ट्सवर वगैरे काम केल्यानंतर काय काय गोष्टी आपल्याला पुढे जाऊन डिफिकल्टीज फेस करायला लागतील ते त्याच्यातून कळत होतं. त्यामुळे ते पण माझ्यासाठी बेनिफिशियल झालं. डेफिनेटली जसं माझं मार्केटिंगचं करिअर आहे, जसा मला एक्सपिरियन्स आहे, माझे बरेच असे क्लायंट्स आहेत ज्यांच्याशी मी आता बोलायला गेले की मला कळतंय की त्यांना आता या सगळ्या ट्रेडिशनल मेथडपेक्षा या जरा जास्त इफेक्टिव्ह आणि कॉस्टली पण नाही आहेत. जसं आपण ट्रेडिशनल मी करते, मला एक्सपिरियन्स आहे म्हणून माहिती आहे की त्याला बरेच पैसे जातात, आणि इवन आपलं ॲडव्हर्टाईज कुणापर्यंत पोचते या गोष्टीची आपल्याला काहीच कल्पना नसते. भले मी लिफलेट दिले, डिस्ट्रीब्युशन केले, नाही तर होर्डिंग जरी लावले, तरी मी एक्झॅक्टली कुणाला ट्रॅक करूच शकत नाही. आणि मला त्यावर किती स्पेंड केले, माझे रिटर्न्स किती आले हे कळणार नाही. पण याच्यातून सगळं कळतं. आणि मी बऱ्याच लोकांना पिच केल्यानंतर बरेच क्लायंट्स आहेत जे इझिली हो म्हणतात त्या सगळ्या गोष्टींसाठी. तर मग मला वाटतं की म्हणजे सगळ्यांना जास्त हे करेल. ऋषी सर पण खूप छान शिकवतात. आधी ॲक्च्युली मी ऋषी सरांच्या बॅचमध्ये होती आणि त्याच्यानंतर परत मग ओमकार सरांनी माझे लेक्चर्स घेतले. पण दोघं पण अप्रतिम शिकवतात. म्हणजे मी कम्पेअर करू शकत नाही दोघांमध्ये. छान शिकवतात. मला असं वाटतं मी सगळ्यांना सजेस्ट करेल याच क्लासमध्ये जॉईन व्हायला यासाठी, कारण मी याआधीच पण सांगितलं माझा एक कोर्स झालेला आणि त्या अगोदर मी 3 ते 4 क्लासेसमध्ये पण गेली होती डेमो लेक्चरसाठी. पण इथे आल्यानंतर मला कळालं की प्रॅक्टिकल्सच ॲक्च्युली मेन इम्पॉर्टंट आहेत.
थेरी पार्ट कोणी इतकं त्याला जास्त हे करत नाही. प्रत्येकाला नॉर्मल माहितीच आहे की ह्या गोष्टी काय असतात. तर इथे प्रॅक्टिकल नॉलेज भरपूर छान मिळतं, सपोर्टिव्ह आहेत सगळे. आणि ते LMS जे रेकॉर्डेड लेक्चर्स वगैरे मिळतात ते सुद्धा खूप फायद्याचे ठरतात. मला असं वाटतं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.